नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीसाठी प्रसाद बनवणार आहोत खिचडीचा। कुणाकुणाकडे खिचडी म्हणतात तर कुणाकडे वेज पुलाव असेही म्हणतात, तर आमच्याकडे खिचडीच म्हणतात म्हणून मी खिचडी म्हणतेय। तर एवढं काही साहित्य मी खिचडी बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि मस्त कढीपत्ता घरच्या झाडाचा मी तोडून आणलेला आहे। 11 दिवस गणपती आपल्या सोबत राहिले, आता जाताना दुःख होतंय पण आपल्याला हसत हसत का होईना गणपतीला निरोप द्यावाच लागणार आहे। तर गणपतीच्या प्रसादासाठी मी इथे खिचडी बनवणार आहे चुलीवरची। तर गावाकडे गेले होते तर चला म्हटलं आपण चुलीवरचीच बनवूया। तर इथे मी पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेत, मोहरी टाकलेत आणि आपल्याकडे जे सुक्के जे मसाले आहेत ते टाकून घेतलेले आहेत। इलायची आपल्याकडे जे असतील ते जे अवेलेबल आहेत ते टाका आणि त्याच्यानंतर इथे मिरची टाकलेली आहे मी। अशा प्रकारे मोठी मोठीच आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे। त्याच्यानंतर खोबर मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे, खोबर टाकून घेतलेला आहे आणि मस्त चुलीवरची एकदम खमंग अशी खिचडी लागते। तुम्ही गॅसवर कितीही अट्टासाने बनवली तरी लागत नाही आणि तुम्ही काही न टाकता अगदी काही मसाले मोजके जरी टाकून बनवली तरी चुलीवरचा स्वयंपाकच खूप भारी लागतो। लहानपणापासून चुलीवरचा स्वयंपाक खाऊन सवय आहे म्हणून कधी कधी वाटतं चुलीवरचा खावंसं। तर एवढे काही मसाले घेतलेले आहेत, हळद, कांदा, लसूण मसाला, गरम मसाला, धना पावडर असे काही मसाले मी घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते टाकून घ्या। इथे तेजपत्ता टाकलेला आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकलेत, शेंगदाणे पण घरचेच आहेत। मस्त शेंगदाणे आता टाकून मिक्स करून घेऊयात आपण। छान शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। आता मस्त फ्रेश कढीपत्ता आणला होता, तो कढीपत्ता मी अर्धा टाकलेला आहे, अर्धा आपल्याला नंतर टाकायचा आहे। त्याच्यानंतर 3 कांदे मी अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजचे कापून घेतलेले आहेत, तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कापून घेऊ शकता। आता कांदा टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि जिरे मी खलबत्त्यात ठेचून घेतले होते ते टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आलू, मी अशा प्रकारे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेले आहेत। आलू टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे जे आपण मसाले किंवा भाज्या वगैरे टाकले आहेत ते खमंग आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। आता छान असं आपलं तेलामध्ये फ्राय होत आहे, तर मस्त जाळ पण लावलेला आहे मी। आता थोडंसं कडल्यासारखं वाटते आणि तेल पण सुटलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही। मिक्स करून मी 7 ते 8 मिनिटं पूर्ण मसाल्याला आणि भाज्यांना अशा प्रकारे कडवून घेतला आहे तेलामध्ये। थोडा वेळ थांबायचा आहे, मस्त आपल्याला याला फ्राय होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे थोडंसं खोबरं मी अगदी आपल्याला 1 इंच असा खोबऱ्याचा तुकडा होता, मी त्याला खलबत्त्यात ठेचून घेतला आहे मोठा मोठा, तो पण टाकलेला आहे। पाहू शकताय मस्त मसाले आणि भाज्या आपल्या तेलामध्ये फ्राय झालेल्या आहेत पूर्ण अशा। आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले। जे आता मसाले घेतले होते ते तुम्हाला दाखवले होते ते सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मसाले टाकून आपल्याला मसाल्याला पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता मसाले पण छान तेलामध्ये परतल्या गेलेले आहेत, पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे, एकदम सुरेख असा कलर आलेला आहे। नांदेडकडे खिचडी जास्त फेमस आहे, तर अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा, मी नांदेडकडचीच आहे। आता टोमॅटो टाकून घेऊयात, सगळ्यात लास्ट आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत कारण टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही शिजायला। टोमॅटो टाकून आता मिक्स करून घेतलेला आहे मी, छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि सगळे मसाले टोमॅटो पूर्ण मिक्स झालेले आहेत आणि छान असं कडल्या गेलेले आहेत तेलामध्ये। आता राहिलेला जो कढीपत्ता आहे तो टाकून देऊया। आता कढीपत्ता टाकण्याचं कारण कढीपत्ता जो आहे हिरवा हिरवाच राहतो मग शिजल्यानंतर, म्हणून मी तेव्हा थोडंसं टाकला आणि आत्ता थोडंसं टाकलेला आहे, म्हणजे जो नंतर टाकलेला आहे तो मस्त हिरवा हिरवा राहतो। आता सगळं जे आहे आपलं कडल्या गेलेलं आहे आणि मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, तर 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ आपल्याला निवडून धुवून घ्यायचे आहेत। आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, तुमच्याकडे हवे ते असेल ते तांदूळ तुम्ही टाकून घेऊ शकता, बासमती वगैरे।
आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये आपल्याला या तांदळाला जो आहे मिक्स करून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे आणि 1 मिनिट आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर फक्त 1च मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जे तांदूळात मसाले पूर्ण गेले पाहिजेत। छान आता मिक्स केलेलं आहे मी आणि कलर पाहू शकताय किती मस्त आलेला आहे खिचडीचा। आणि टोमॅटो आपण नंतर टाकल्यामुळे जास्त शिजले नाही, जशाच तसे टोमॅटो आहेत आणि कलर अप्रतिम आलेला आहे, पाहून तोंडाला पाणी सुटते। तर छान मिक्स झालेले आहेत तांदूळ। फक्त आपण 1 ते 1.5 मिनिटाला झाकून ठेवूयात, पाणी न टाकता आपल्याला अशाच झाकून ठेवायचं आहे 1 ते 1.5 मिनिट। 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे, अजून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता पाणी टाकायचं आहे। पाणी हे तांदळाच्या फक्त आपला बोटाचा 1 इंच असतो तिथपर्यंतच वर आल्यानंतर समजायचं आपला जे भात आहे मस्त शिजेल। जास्त पाणी टाकू नका, कारण ह्या तांदळांना जास्त पाणी लागत नाही आणि जास्त पाणी टाकल्यानंतर ते भिसभिस होतं, तेवढी खिचडी आपल्याला चांगली लागत नाही। म्हणून आपल्या बोटाचा 1 इंच असं जर वर आलं तांदळाच्या, तेव्हा समजायचं की बरोबर पाणी झालेलं आहे। आता पाणी टाकून मी मस्त मिक्स करून घेणार आहे आणि जाळ पण मस्त लागलेला आहे चुलीला। आता मिक्स करूयात आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे आता शिजेपर्यंत। तर 15-20 मिनिट लागतं आपल्याला खिचडी शिजण्यासाठी। तोपर्यंत मी वर गेले आणि वर म्हणजे गच्चीवर गेले आणि गच्चीवरचा नजारा पाहू शकताय गावाचा। इतकी हिरवळ पसरली होती ना, खूप सुंदर असं गाव दिसत होतं आमचं। तर पाहू शकताय किती मस्त दिसते आणि ढग पण किती छान असे शाल ढगाची पांघरल्यासारखी मस्त हिरव्या हिरव्या रानावर असं दिसतंय। किती सुंदर नजारा होता, ते तुम्हाला दाखवावासा वाटला मला। आणि त्याच्यानंतर खाली खिचडी बघण्यासाठी आले मी। तर मस्त खिचडी शिजायला आली होती आपली, पाहू शकताय तुम्ही। वाफामुळे काही दिसत नाहीये, वाफा येतात खूप जास्त आणि इतका सुंदर वास सुटला होता खिचडीचा। खूप सुंदर असा स्मेल येत होता। स्मेल पोटात जाऊन असं नाकात जाऊन वाटत होता की भूक खूप जोराची लागली आहे। आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि पाहू शकताय कलर किती भारी आलेला आहे, मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान खिचडी झालेली आहे। आता आपण अजून थोडा वेळ आपल्याला ठेवावं लागेल, कारण खिचडी थोडी शिजायची राहिली आहे। 10% 90% शिजली, फक्त 10% राहिलेली आहे। आता आपल्याला जो जाळ आहे तो कमी करायचा आहे चुलीवरचा आणि झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटात छान अशी आपली खिचडी रेडी होईल। तोपर्यंत गणपतीची आपण आरती करून घेऊयात। गणपतीची आरती झाली आणि प्रसादही रेडी झालेला आहे। पहिल्यांदा गणपतीला मी प्रसाद खिचडीचा आणला आणि मोदकही केले होते आम्ही। तुम्ही पण बाप्पाचं दर्शन करून घ्या। बाप्पाचं दर्शन झालं, बाप्पाला प्रसाद ठेवला आणि मुलींना जेवू घातलं आणि बाप्पाचं विसर्जन केलं। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा।